हॅलो नमस्कार, रेसिपी इन गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. सर्व ताईंची जे व्हिडिओ बघतात आणि जे कोण नवीन असेल त्यांचं बी स्वागत करते आहे. तर आज मस्तपैकी अशी सोयाबीन आणि बटाटा आणि इथे मोठे वांग घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, एक टमाटर घेतलेला आहे आणि मस्तपैकी अशी सुकी आणि थोडी रस्सा अशी झणझणीत भाजी तयार करणार आहे मस्तपैकी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला सुरुवात करूया. तर आता मी वांगे घेतले, एक वांगं मोठं घेतलेलं आहे, तर मस्त फोडीचं करून घेणार आहे आणि कांदेसुद्धा बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा आणि बघा. तर चला सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर बघू शकते इथं मस्तपैकी एक कांदा घेतलेला मोठा, तो मस्तपैकी मी जाडसर असं बारीक कापून घेतलेलं आहे. आणि इथं 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मोठं वांगं घेतलेलं त्याच्यासुद्धा मी मस्तपैकी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि एक टमाटर घेतले, त्यासुद्धा फोडी करून तर मी आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता ते पातेलीत टाकून मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग आपण भाजीला बनवण्यासाठी सुरुवात करून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ मस्तच होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा, छान कमेंट करा. तर बघू शकता मस्तपैकी इथं मी स्वच्छ पाण्यात वांगे बटाटे धुवून घेतलेले आहे. आणि बघू शकता मी आता पातेल ठेवून घेतलेले आहे. 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. मस्तपैकी इथं मसाले काढून घेतलेले आहेत. बघू शकता इथं मी 1 चम्मच तेल टाकून घेतले. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्तपैकी. थोडंसं बेसन ॲड करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये. मस्तपैकी रेसिपी बनणार आहे छान आणि मस्तपैकी. बघू शकता इथं मी कांदा मस्त लाल तिखट सगळे मसाले घालून घेतलेले आणि परतून घेतलेले. आता मी वांगे बटाटे फोडी करून घेते, सोडून घेणार आहे मस्तपैकी. तर मैत्रिणी इथं वांग्याचे फोडीचे मस्तपैकी मी टाकून घेतलेलं आहे, त्याला परतून घेणार आहे. जीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी. छान असं वाफ देऊन परतून घ्यायचं आहे. बघू शकता इथं मस्तपैकी भाजी परतून घेतलेली. आता झाकण देऊन थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा अशी खायला छान आणि सुंदर लागते. तर बघू शकता मी इथं बेसन ॲड केलेलं आहे वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये मस्तपैकी असं आणि खायला छान लागतं. मस्तपैकी अशी झणझणीत भाजी उकळायला सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी भाजी तयार होणार आहे आपली. आणि शक्यतो बेसन प्रत्येक भाजीमध्ये ॲड केलं तर चांगलीच भाजी छान लागते. इथं मस्तपैकी झाकण ठेवून घेतलेलं आहे मी. तर बघू शकता इथं आपली भाजी मस्तपैकी अशी छान आणि झणझणीत तयार झालेलं आहे. मस्त अशी कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर ओके बाय. छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि पातेलीमध्ये तयार केलेली भाजी सोयाबीन आणि बटाटा रस्सा भाजी कशी झाली ती सांगा.